गार्गी, भाऊजींचा फोन होता? हो, काय म्हणाले? आपण पोचलोय का नीट विचारायला फोन केला होता. स्वाती बरी आहे ना आता? जा, तूही झोप. खूप धावपळ झाली तुझी. मावशी, तू मला सांगितलं नाहीस. तू त्या सोयनीला भेटायला गेली होतीस ना? मग भेटल्या का त्या तुला? आणि काय म्हणाल्या? काही माहिती दिली का त्यांनी? अगं, त्या भेटल्या मला आणि सुईणबाईंनी सुद्धा मला तेच सांगितलं. त्या घरात मुलींचा बळी घेतला जात होता, कारण मुलींचा बळी घेतला की त्या घराला समृद्धी येते असं त्या लोकांना वाटतं. पण मावशी, हे सगळं आपल्याला माहिती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती दिली आहे का त्यांनी? हो, त्या म्हणाल्या की त्या खंडागळेंना ओळखायच्या. आणि तू मला जसं सांगितलं ना, अगदी तसंच तिने मला सांगितलं. त्या कुटुंबातल्याच एका व्यक्तीने ह्या प्रथेला विरोध केला आणि ही प्रथा बंद झाली आणि पुढे जाऊन पुरुदंड कुटुंबाचा निर्वंश झाला. पण प्रथा बंद केली तर पुरुदंडांचा निर्वंश कसा झाला? कारण त्या व्यक्तीने लग्नच केलं नाही ना. म्हणजे बघ ना गार्गी, दोष पुरुदंडांमध्ये असेल, त्या वास्तूत नसेल. कारण मला सुईणबाईंनी हे सुद्धा सांगितलं की पुरुदंडानंतर त्या घरात एक कुटुंब राहायला आलं होतं. त्यांना सुद्धा 2 मुली होत्या. एक आता डॉक्टर आहे आणि एक परदेशात आहे. त्यांचं सगळं सुरळीत चालू आहे. म्हणजे बघ, तुझ्या लक्षात येते का? ती प्रथा पुरुदंडांनी सुरू केली होती आणि पुरुदंडांनीच ती संपवली. नाही मावशी, थांब जरा. मला इन्स्पेक्टर कदमांनी किंवा नरहरी खंडागळेंनी जी माहिती दिली आहे ना, आणि तू जी माहिती देतेय, त्यातनं खूप मोठा फरक आहे. हो, आणि चल, जसं तू म्हणतेस तसं दोष त्या पुरुदंडांमध्ये होता, त्या वास्तूत नाहीये. आणि सगळं जर का नॉर्मल आहे, तर मग मृत्युंजय बंगल्यात गेल्यानंतर मला जे अनुभव आले ते काय होते? नरहरी खंडागळेंकडे गेल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते काय होतं? आणि सगळ्यात मोठं उदाहरण अग्नीचं स्वप्न मावशी, ते काय होतं ते मला सांग. असं काही नाहीये ग. मावशी, असं कसं म्हणतेस तू? मला आधी असं वाटायचं की तिकडे जे काही घडतंय ना, ते घडवलं जातंय भीती दाखवण्यासाठी. नाही, तसं नाहीये. त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय मी, आणि मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा पाहिल्यात त्या सगळ्या गोष्टी. आणि तू म्हणतेस की तसं काहीही नाहीये. तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलते? अगं नाही मावशी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आत्ता तिकडे निंबाळकर फॅमिली राहतेय, आणि जर का त्या या विषयावर आपण खूप बोललोय गार्गी, खूप बोललोय. माफ कर गार्गी, मला तुझ्या काळजीपोटी या सगळ्या खोट्या गोष्टी रचाव्या लागल्या. तुम्हाला कसलाच त्रास होत नाहीये? नाही, डोकंही दुखत नाहीये? अजिबात नाही. काय झालं डॉक्टर? शी इज ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे खूप लवकर रिकवर केले त्यांनी. तापही नाहीये आणि ब्लड प्रेशर सुद्धा नॉर्मल आहे. मग आज आम्ही साक्षीला घरी घेऊन जाऊ शकतो? नाही, 2 दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. ओके. बघा, मी म्हटलं होतं ना, सगळं व्यवस्थित होईल. वहिनी, घाबरवून ठेवलं होतं सगळ्यांना. सॉरी. देवाचीच कृपा म्हणायची. वैजू, तू जाऊन देवाला दिवा लावला होता ना, म्हणून तिला बरं वाटलं. बरं झालं तू गेली होतीस घरी. ती ठीक आहे, आता जरा साक्षीला आराम करू दे. आपण बाहेर थांबूया. तू थांब आत, आम्ही आहोत बाहेर.
बैजू चल. हा. आराम करता. तुझं म्हणणं बरोबर आहे मावशी, पण मला काय म्हणायचंय गार्गी, आता बस झालं. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? हे बघ, माझी इच्छा नसताना फक्त तुझ्यासाठी मी त्या सुईणबाईंकडे गेले, तुला हवी ती सगळी माहिती मिळवून दिली, आणि आता मी तुला सांगते की तसं काही नाहीये, तर तू विचारच सोडायला तयार नाहीयेस. अगं तसं नाहीये मावशी, फक्त काय खोटं काय खरं हेच कळत नाहीये मला आता. गार्गी, तू जितका विचार करत बसशील ना, तितके तू वेगवेगळे तर्क काढत बसशील. त्याने काहीच साध्य होणार नाहीये, फक्त वेळ वाया जाईल. कळतंय का तुला? गार्गी, मी तुझ्याशी बोलतेय. सॉरी. तू का अजून विचार करतेस? तुझं अजूनही समाधान झालेलं नाहीये का? सगळी माहिती दिली आहे ना मी तुला. मग ठीक आहे मावशी, तू म्हणतेस त्याप्रमाणे जर का निंबाळकर फॅमिली त्या मृत्युंजय बंगल्यात जाऊन सुखरूप असणार असेल ना, तर बस तेवढंच हवंय मला. मग आता मी त्या मृत्युंजय बंगल्यात पुन्हा नाही जाणार आणि विचारही करणार नाहीस, बरोबर? थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. अगं मावशी, असं का म्हणतेस तू? स्वतःपेक्षा जास्त मला तुझ्यावर विश्वास आहे, माहितीये ना. पण तू परत जाणार नाहीस ना? नाही जाणार. आणि तसेही त्या रूड माणसाकडून मला स्वतःचा इन्सल्ट करून घेण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी आलेच. देवा, मला माफ कर आणि त्या निंबाळकर कुटुंबाचं रक्षण कर. स्वाती, डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? आता घरी गेल्यानंतर पूर्ण आठवडाभर फक्त आराम करायचा आहेस तू. हो, ऐकलंय मी. आणि औषधं घ्यायला कटकट करायची नाही स्वाती, अजिबात. हो, मी लहान आहे का आता? तू ऐकत नाहीस ना, म्हणून. एक मिनिट. आशाताई. अरे, मिळाला का यांना डिस्चार्ज? हो, बरं झालं इथेच भेटलात. हा, तुम्ही काल दिला होतात ना टिफिन. आवडलं का जेवण? हो, खूप चविष्ट होतं जेवण. स्वाती, ह्या म्हणजे यांची सून सुद्धा इथेच ऍडमिट आहे. काल आपला तो जेवणाचा गोंधळ झाला ना, डबा सांडला वगैरे, यांनी यांच्याकडचं जेवण दिलं आपल्याला. आता कशी आहे तुमची सून? बरी आहे आणि 1-2 दिवसात देतील डिस्चार्ज. तुम्हाला मी एक सांगू का? हा, बोला ना. तुमची मुलगी गुणी आहे. खूप छान संस्कार केलेत तुम्ही तिच्या. तुमच्याकडे पाहिल्यावर कळतंय की गार्गी माझ्या साक्षीची काय इतकी काळजी घेते. तुम्ही आमच्या गार्गीला ओळखता का? आई, क्षितिज दादा तुम्हाला बोलवत आहे, चला लवकर. हो, मी आले. बरं, मी निघते. या तुम्ही एकदा आमच्याकडे. हो हो, येऊ. चल. स्वाती, चल आपणही निघूया.
आणि डॉक्टरांनी सांगितलेली सगळी पथ्य पाळायची आहेत नक्की. अरे तुम्ही आलात? मी आता येतच होतो हॉस्पिटलमध्ये. अगं असू दे ग, तुला यायला वेळ लागला असता ना म्हणून मग आम्हीच आलो. आई बरं वाटतंय का ग आता? एकदम ठणठणीत आहे ती. सकाळपासून कटकट चालवली होती, घरी जाऊया घरी जाऊया. म्हटलं चला जाऊया. अहो पण खरंच बरं वाटतंय मला आता. गुड. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. नाही अगं नको, पाणी राहू दे. बरं गार्गे, या पिशवीमध्ये हिची सगळी औषधं आहेत आणि प्रिस्क्रिप्शन पण आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे हिच्या औषधाच्या वेळा चुकवायच्या नाहीत. येस, त्याची काळजी आता मी घेते. आई ग, काय ग काय झालं? अहो डोकं दुखतंय थोडं. तुला थकवाय ना अजून थोडा म्हणून असेल. मी डोकं दाबून देते, तुला बरं वाटेल. खूप दुखतंय. बाळा एक काम कर ना, जरा बाम असेल तर दे ना तिला लावून जा. हो. ते मायग्रेन सारखं दुखायला लागलंय डोकं. मायग्रेन? आई जरा थांब, बरं वाटेल. पण अचानक मायग्रेन झाल्यासारखं कसं काय डोकं दुखायला लागलंय माझं एवढं? स्वाती, तू उगीच सुतावरनं स्वर्ग गाठू नको आता. मायग्रेन वगैरे काय असतं माहितीये का तुला? आणि मायग्रेन असं अचानक होत नाही कोणाला. हे दुखते. ऐक, चल ग बाई, काय जागरण झालं रात्री, थकायला झालंय नुसतं ग बाई. क्षितिज, झोप आली आहे का खूप तुला? हो, परवाही जागरण झालं ना. अरे मग जा ना, झोप ना तुझ्या रूम मध्ये जाऊन. हो जातो. वैजू, मी सांगितला त्या ठिकाणीच देवारा लावलास ना? वय तो बघा लावलाय. नशीब माझं. पण हे काय, निरांजन नाही पेटवलंस? वैजू, 2 शब्द कौतुकाचे बोलले ना मी की तुझं हे असं सुरू असतं. इकडे ये. हे काय, देवारातले देव कुठे आहेत? अगं मी तुला सगळं नीट कर असं म्हणाले होते ना वैजू. राहून गेलं. राहुल, असं राहून कसं जातं वैजू? सुट्टी मागायचं बरं, तुझ्याकडून राहून जात नाही. एक काम धड नीट करत नाहीस वैजू तू. काय चाललंय हे तुझं? खरंच ना. क्षितिज, अरे जा वर जाऊन झोप जा. हे बघ, आणि मी दुपारी हॉस्पिटलला जाते. नाही मावशी, मी जातो. अरे नको रे, किती थकलायस. राहू दे, फ्रेश होऊन निघतो मी. बर. आई तुला बाम लावून देते, म्हणजे बरं वाटेल. हा नको अगं, आणखीन दुखायला लागलंय. अगं मग तू आज जाऊन जरा आराम करतेस का? हा नको. स्वाती, तरी मी तुला सांगत होतो इतक्या लवकर डिस्चार्ज नको घेऊया. पण तुला घाई होती ना घरी यायची. अहो पण तेव्हा मला थोडं बरं वाटत होतं. थोडंच बरं वाटत होतं ना, पूर्ण तर बरं वाटत नव्हतंच ना. जाऊ दे आता. जाऊ दे म्हणजे तुझा हा त्रास वाढत चाललाय ना आता. अहो असू दे म्हणतेय ना. असू द्या काय, आम्ही काय तुझा हा सगळा त्रास सहन करत बसायचा का? अहो नका ना बोलायला लावू. शांत बसू दे मला. ते काय नाही स्वाती, तू आत्ताच्या आत्ता परत माझ्यावर हॉस्पिटलमध्ये चल. नको. हे बघ, मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये स्वाती आत्ता.
गार्गी तू तरी सांग ना यांना. बाबा ती म्हणतेय ना नको, मग नको जायला हॉस्पिटलमध्ये. गार्गी तू पण असं बोलतेस? हा म्हणजे ती म्हणतेय तिला बरं वाटेल तर वाटेल बरं. मी एक काम करते, मी काहीतरी खायला करते. हा तू खाऊन घे, म्हणजे तुला खरंच जरा बरं वाटेल, डोकं थांबेल. हा नाही नको राहू दे, मी करते. अगं आत्ताच आलीयस ना हॉस्पिटलमधून? हे बघ मी आधीच सांगून ठेवते, बरं वाटल्याशिवाय किचनमध्ये पाऊलही ठेवायचं नाही हा तू. मी आलेच. स्वाती खूप जास्त दुखतंय का? मी हा कधी स्वयंपाक केला? मला काहीच कसं आठवत नाही. काय चाललंय हे समजा. क्षितिज दादांना सांगू का? नाही नको, नाहीतर माझ्यावरच चिडतील. काय ग? अगं दचकायला काय झालं? मग दिवसा डोळे स्वप्न बघत होतीस? नाही. मी मगाशी बोलले त्याचं वाईट वाटलं का ग? हो. पण वैजू तू ना मला हल्ली खूप बोलायला लावतेस. हे बघ, साक्षी घरी आली ना की मी तुला नक्की सुट्टी दे. हे काय आता पुतळा बनून उभी राहणार आहेस का? नाही. अगं मग लाग का मला हॉस्पिटलला डबा घेऊन जायचंय. करते. पण त्याच्या आधी ना हलकाचा नाश्ता बनव. क्षितिजला दे, मला दे आणि तू पण खा. बर. अगं मग लाग ना भराभरा कामाला. अगं हे काय, देवारात देव नाही ठेवले अजून? बरं जाऊ दे, राहू दे, मीच ठेवते. मला सांग कुठे ठेवलंयस ते सामान? ते तुमच्या खोलीत ठेवलंय. बरं मी घेऊन येते ते. वैजू, ए वैजू, वैजू, ए वैजू, अगं कुठे आहेस? अगं वैजू, मी सगळीकडे त्या मूर्त्या शोधल्या. ह्या 2 खोल्यांमध्ये सुद्धा बघितलं, मला तिथे पण नाही सापडत आहेत. वैजू, ए वैजू, अगं ऐकायला नाही येत का तुला? वैजू, अगं बहिरी झाली आहेस का तू? वैजू, अगं किती हाक मारायच्या मी तुला? वैजू. मावशी काय कशाला आरडाओरडी चालली? अरे तिला मी हाका मारते, तिला ऐकायलाच येत नाहीये, त्या मूर्ती सापडत नाहीयेत माझ्या. ठीक आहे, शांत हो, शांत हो. सापडतील मूर्त्या, मी बघतो. वैजू, वैजू, वैजू. काय वैजू, काय झालं ऐकू येत दादा? नाही तुला? काय झालं काय? मगासपासून मावशी हाका मारते. मी नाही ऐकलं. नाही ऐकलं? मला खोलीत ऐकू आलं वर.
अगं वैजू, मी सगळीकडे पाहिलं, माझ्या खोलीत सुद्धा जाऊन बघितलं तरी मला मूर्त्या सापडल्या नाहीत. कुठे ठेवल्यास तू? अहो मी तुमच्या रूम मध्येच ठेवल्या होत्या. मावशी तू थांब, वैजू तू जाऊन बघ परत. अरे काय रे, वेड्यासारखी मी हाक मारते तिला. तू शांत राहा. तिने ठेवल्यात ना मूर्त्या, तिला लक्षात असेल कुठे ठेवल्यात, तिला सापडतील.